अलग सिरे से ये दोनों भी टीमें खेल की शुरुआत करेंगी और बढ़िया प्रदर्शन दोनों भी टीमों का देखने को मिलेगा। एक अच्छी मैच की उम्मीद तमाम दर्शकों को। अगदी बरोबर उल्लेख केला आपण, पूर्णपणे सहमत आहे. कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला आपण यावर्षीच्या हंगामामध्ये दोन्ही संघांनी जेमतेम फर्स्ट किंवा सेकंडपर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. जेव्हा क्वार्टर किंवा सेमीचा प्रयत्न असतोय तेव्हा मात्र असफल होते, पण इथून मात्र दोन्ही संघामध्ये कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करेल हे पाहणं एक योग्य राहील. ये देखिए जॉयकुमार भादवर टीम, एक से बढ़कर एक नाम है। जगदीश नाइक, मुकेश मते, हरी जोशी, करेश म्हात्रे, जबरदस्त टीम है। और दूसरी तरफ कारिवली टीम भी कुछ कम नहीं है। अगदी बरोबर, कारण की पप्या खारीकसारखा एका षटकार किंग या संघाकडे आहे आणि खास अक्षय हा खूप एक चांगला दर्जेदार फलंदाज म्हणजेची ओळख आहे. त्यानंतर मात्र सचिन असो की भोळा खूप असे एक मजेदार फलंदाज या संघाकडे आहे आणि म्हणूनच हा सामना एक खूप रंगतदार स्थितीमध्ये जाईल आणि एक चांगला थरारक सामना पाहायला मिळेल सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांना. आणि परत अजय, ज्या प्रकारे आर्यस ट्रॉफी 2021च्या माध्यमातून संदेश देण्यात येत आहे की आपण क्रिकेट रसिकाला विनंती आहे की आपण शक्यतो घरूनच सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि मैदानामध्ये येणं टाळावं. जर आपण इथं येणार तर आपण मास्क कंपल्सरी लावणं गरजेचं आहे. जी बिल्कुल, हम बार बार गुजारिश कर रहे हैं सभी दर्शकों से कि घर बैठकर ये प्रिंस मूवीज़ पर यूट्यूब के माध्यम से इस टूर्नामेंट का आनंद ले। और साथ में यदि मैदान की तरफ कुछ दर्शक आते भी हैं तो मास्क का इस्तेमाल करें और सोशल डिस्टेंस मेंटेन रखें। पहला ओवर लेकर करेश म्हात्रे तैयार होते हुए, जॉयकुमार भादवर टीम के कैप्टन। टॉस इस मैच का जीता है मिनेश 11 कारिवली के कैप्टन ने। पहले बैटिंग करने का निर्णय लिया है। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं अक्षय और उनके साथ अजय। अक्षय स्ट्राइक लेने की तैयारी में है। बहुत ज़बरदस्त बल्लेबाज है अक्षय। पहला ओवर पावर प्ले का रहेगा, दूसरा ओवर भी पावर प्ले का रहेगा क्योंकि 5 ओवर्स प्रति पारी का मैच है। पहली गेंद उठा के खेल दिया है, बहुत ऊपर खेल बैठे हैं हवा के साथ। गेंद हवा से बातें करती हुई मैदान के बाहर 6 रन। आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी. आणि तिथं अजय काय आत्मविश्वास या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या आपण जागेवरून एक अप्रतिम दर्जेदार फटका पाहिला. आपण लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला भिरकावलंय आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकारांनी चांगलं स्वागत केलंय. इथं मात्र गोलंदाज करेश म्हात्रे यांचं. देखिए ये जो एंड है, वीआईपी एंड से जब गेंदबाजी होती है तो गेंदबाजी करना थोड़ा सा मुश्किल काम है। जैसे कि आपने पिछले मैच में भी चर्चा की थी डॉक्टर गवली सर के साथ, क्योंकि हवा का जो रुख है वो कहीं ना कहीं बैट्समैन के साथ आता है। फिर ऑन साइड में शॉट्स खेलना आसान होता है, खासतौर पर दाहिने हाथ के बल्लेबाजों के लिए। थ्रू द लाइन उठाया हवा में और बढ़िया कोशिश वहाँ पर हरी जोशी की लॉन्ग ऑन पर। हालांकि कैच नहीं कर पाए गेंद को, लेकिन ज़बरदस्त एफर्ट था। आणि तिथं एक सुपर प्रयत्न केला गेला. तिथं मात्र एका क्षणी वाटलं की जवळपास चेंडूवर पोहोचतोय काय, पण मोक्याच्या क्षणी चेंडूवर पोहोचू शकत नाहीये आणि त्या दरम्यान मात्र एक 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज अक्षय. व्यक्तिगत 8 या धावसंख्येवर एक चांगली सुरुवात पाहतोय आपण कारिवली संघाच्या माध्यमातून. काफी तीखे तेवर नजर आ रहे हैं पहली गेंद से अक्षय के। एक और लंबा हिट, इस बार डिप मिड विकेट के ऊपर से 6 रन और। आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी. अजय ग्रत मिनेस 11 कारिवली संघाचा अक्षय असं वाटते की विचार करून घरूनच आलंय की आज माझा जो खेळ आहे मी तो दाखवणार आहे. आणि येरी या खेळाचं जर वर्णन केलं आपण तर खेळपट्टीवर जास्त न थांबता आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच प्रकारे एका जबरदस्त टोलेंजगा फटकेबाजीला सुरुवात करतोय इथं मात्र अक्षय. बहुत बढ़िया स्लॉगिंग इस बार। देखिए बॉटम एंड का कितना अच्छा इस्तेमाल कर रहे हैं और टाइमिंग भी उनकी बढ़िया है, ताकत भी झोंक रहे हैं। करिश म्हात्रे कहीं ना कहीं निराश कर रहे हैं। 3 गेंदों में 14 रन उन्होंने खर्च किए हैं। काफ़ी दबाव उनके ऊपर पहली गेंद से डाल दिया है बैट्समैन अक्षय ने। गेंद चेक की वहाँ पर बल्लेबाजों ने और फिर से खेलने के लिए तैयार होते हुए अक्षय। 14 रन बिना किसी नुकसान के। मिनेश 11 कारिवली टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए एक अटैकिंग माइंडसेट के साथ आए हैं सलामी बैट्समैन। ये बेहतर लाइन ऑफ स्टंप के बाहर रखा था और थोड़ी नीचे रही गेंद इस बार। इससे पहले जो गेंदें हमने देखी थी वो कहीं ना कहीं ऑफ स्टंप के करीब ज़्यादा रखने की कोशिश हुई थी, हिटिंग जोन में भी आ रही थी बल्लेबाज के लिए। इस बार थोड़ा दूर रखा, ऑन साइड में खेलने का मौका नहीं दिया। सज्ज होताना तर मात्र करेश राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले, सुरेख फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, आउटफील्ड खूप अतिशय छान आहे. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रिजनकडे फरार होईल. सीमा पार हा दमदार चौकार.
आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेच दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेच दादा ठाकरेनी बैट्समैन भी काफ़ी होशियार है अक्षय, उन्होंने भी देख लिया कि ऑन साइड में अब खेलने का मौका मिलने वाला नहीं है, तो ऑफ साइड में ही क्यों ना अच्छे शॉट्स खेले जाए। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था ये, देखिए बैकफुट पर जाकर हैमर किया था गेंद को बिल्कुल गैप में, दर्शनीय स्ट्रोक। सज्ज होताना परत करेश अराउंड द विकेट. यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय पण पंच दोन्ही समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येते आणि धावसंख्येत मात्र बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली आपण अतिशय वेगात 19 आणि हे वाटलं होतं की हा एखादा चेंडू बाहेर टाकेल, कारण की दबाव ज्या स्थितीमध्ये पाहतोय आपण करेश यांच्यावर अक्षयच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. जबरदस्त फलंदाजी. इस बार स्लाइस किया गेंद हवा में, ओ आसान सा कैच था लेकिन मुश्किल बना दिया और कैच ड्रॉप। पॉइंट की दिशा में बहुत बड़ी चूक, जीवनदान मिलता हुआ अक्षय को और ये बहुत ही भारी पड़ सकता है, महंगा साबित हो सकता है। ये जो कैच छूटा है, पहले ही काफ़ी डैमेज कर चुके हैं गेंदबाजी को पहले ओवर में अक्षय। 1 रन इस गेंद पर, पहले ओवर की समाप्ति। दमदार शुरुआत मिनेश 11 कारिवली टीम की, स्कोर 20 रन बिना किसी नुकसान के। आणि जिथे एक सुपर सुरुवात पाहतोय पण मिनेश 11 कारिवली संघाची ज्या प्रकारे अक्षय याने आक्रमण केलं होतं करेश मात्र यांच्या चेंडूवर आणि ज्या प्रकारे चौफेर फटकेबाजी, कारण की 2 मोठे फटके त्यानंतर एक क्लास एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण पाहिलंय आणि त्याच खेळीच्या बळावर पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. तर एक खूप मोठं नाव बिलाल यांचं आगमन झालेलं आहे. खूप एक टेनिस क्रिकेटचा भिवंडीचा गौर म्हणून ज्याचा उल्लेख सातत्याने करतोय आपण. वेलकम. वैसे देखा जाए तो अब गर्मी के दिन शुरू हो गए हैं, लेकिन यहाँ पर हवाएं बहुत तेज़ बह रही है और थोड़ी सर्द हवाएं हैं, ठंड हवाएं बह रही है, जो यहाँ के मौसम को काफ़ी खुशनुमा बना रही है। सोनाली क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए आरएस कप 2021 का, आरएस ग्रुप ठाकुरपाड़ा द्वारा इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है। पहले दिन का खेल है, थोड़ी देर में अब फ्लड लाइट्स भी ऑन हो जाएंगी। 20 रन पहले ओवर में और अंतिम गेंद पर कैच छूटा पहले ओवर के, पंकज द्वारा वो गलती हुई पॉइंट की तरफ। बहुत आसान कैच था, इस तरह के आसान कैचेस उम्मीद नहीं होती है कि ड्रॉप हो जाएंगे। निश्चित अजय गरत यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्यावर आपण नजर टाकूया. संजय स्पोर्ट सावध संघाचा कर्णधार आणि विपक्ष जर पाहिला आपण जयहरी स्पोर्ट रांजोली या दोन्ही संघाचे कर्णधार आपण चला या निश्चित टॉस बॉक्समध्ये वेळ कमी घ्या. आपण आम्ही वारंवार सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. आणि अजय पहिल्या षटकामध्ये एक धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण. इथं मात्र कारिवली संघाच्या माध्यमातून धावपलकावर धावा जर पाहिल्या तर बिनबाद 20, एक अतिशय चांगली मजबूत सुरुवात. जी हाँ, मजबूत शुरुआत है। मोमेंटम बैट्समैन अक्षय के पास है। अजय ने अभी तक कोई गेंद नहीं खेली है। अक्षय 19 पर बैटिंग करते हुए सिर्फ 6 गेंदों का सामना किया है। नया ओवर लेकर हरी जोशी हाईवे एंड से, उनकी पहली गेंद राउंड द विकेट जाने का उन्होंने भी फैसला किया है। और पहले ओवर में भी हमने देखा कि एंगल बनाकर गेंदबाजी करने का प्रयास किया था करिश मात्रे ने, लेकिन उनका जो एंगल था उसका कुछ खास उपयोग हुआ नहीं। हालांकि अंतिम गेंद पर उन्होंने बैट्समैन को झांसा दिया था, फंसा दिया था, लेकिन फील्डर का साथ नहीं मिला। पावर प्ले का ये दूसरा और अंतिम ओवर। ऑफ साइड में 5 फील्डर्स, एक बाउंड्री पर है उसमें, और ऑन साइड में 4 खिलाड़ी। इस बार सीधे बैट से लॉफ्ट कर दिया है, बहुत ऊपर, ज्यादा दूर जाने वाली नहीं है गेंद, लॉन्ग ऑन पर बढ़िया कैच, विकेट मिलता हुआ हरी जोशी को। आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेच दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेच दादा ठाकरेनी। इस बार ऊंचाई ज़्यादा थी, दूरी कम थी, और एक बहुत बढ़िया कैच लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के नज़दीक। निश्चित अजय जी आपण गोष्टी चर्चा करत होतो की जेव्हा जेव्हा नासिक हायवे एंडकडनं गोलंदाजी होतो एवढं सोपं नाही आहे लॉंग ऑन आणि मिड विकेट क्लिअर करणं. हवेच्या अगेन्स्टचा तो फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि फटका फसलाय आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. आणि ज्या गोष्टीसाठी नेहमी हरी जोशी एक मोठं नाव आहे, एक मोठं ऑलराऊंडर आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करून सुरुवात करून देते आपल्या संघाला. तो इसमें एक उल्लेखनीय बात यह भी है कि कप्तान ने पहला ओवर किया और उन्होंने वो हिम्मत दिखाई कि मैं अगेंस्ट द विंड बॉलिंग करूंगा। हालांकि उसमें महंगे साबित हुए करिश मात्रे, लेकिन देखिए उन्होंने जो उनके मुख्य बॉलर है उनको दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए लाया है और उसका फ़ायदा पहली गेंद पर मिला है। अच्छी गेंद, इस बार आड़े बैट से खेलना चाहते थे, थोड़ा पीछे रखा था इस बार गेंद को, हल्की सी अपील हुई लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था। प्रतीक आए हैं नए बैट्समैन खेलने के लिए। स्ट्राइक के समय अजय के पास।
आणि तिथं अजय पाहतो आपण सुरुवात अप्रतिम केली होती हरी जोशी आणि त्यानंतर मात्र काय सुरेख हा चेंडू तळला गेलं बीट होतोय फलंदाज बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक छान सुरुवात पाहायला मिळाली या षटकामध्ये गोलंदाज हरी जोशीच्या माध्यमातून पुढचा चेंडू या स्वतः फुलटॉस फटका पाहतोय आपण हवेत आहे कव्हर पॉईंट रिजनकडे एका क्षणी वाटलं की झेल टिपण्यामध्ये यश संपादन करेल पण इथे माझा धोकादायक ठरू शकतोय पंचाचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी। ये देखिए लोअर फुल टॉस गेंद, प्रयास बहुत अच्छा था कवर पॉइंट की तरफ, मुश्किल अवसर था लेकिन उसके बाद बैकअप बहुत ही ज़बरदस्त और दूसरा रन बिल्कुल भी नहीं था वहाँ पर। वापस लौटना चाहा वहाँ पर अजय ने लेकिन पहुँच नहीं पाए। अंपायर मुन्ना पठान ने बैट्समैन को आउट घोषित कर दिया है तो दूसरा विकेट यहाँ पर गवा दिया है मिनेश 11 कारिवली टीम ने। अच्छी दमदार शुरुआत के बाद कहीं ना कहीं अब पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई इस दूसरे ओवर में स्कोर मात्र 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 20 रन आए थे। नए बैट्समैन सचिन घरत कप्तान मैदान में पहुंचते हुए ठोस आधारशिला रखी खासतौर पर अक्षय ने, लेकिन ज़्यादा आक्रामक खेलने के प्रयास में वो आउट हुए। अपना संयम ज़्यादा देर तक वो रख नहीं पाए। खासतौर पर इस ओवर में थोड़ा संयम से खेलने की आवश्यकता थी। हवा के विरुद्ध उन्होंने शॉट खेला, ऊंचा स्ट्रोक खेला और लॉन्ग ऑन पर कैच आउट हुए और उसके बाद अजय रन आउट हुए हैं। आणि जिथं दुसरा फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या जर पाहिली आपण धावफल की कमबॅक म्हणजे वापसी छान करतोय इथं मात्र हरी जोशी आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 त्यानंतर मात्र थोडीशी कमाल आणि धमाल करताना पाहतोय आपण आणि आवश्यकता होती एक चांगल्या षटकाची कारण की जर कमी धावसंख्यामध्ये रोखायचं असेल तर एक चांगला षटक इथून मात्र हाताळावं लागेल गोलंदाज हरी जोशी याला। भादवड टीम की यदि हम बात करें तो उमेश नाइक भी मेरे ख्याल से टीम में है। जी हाँ, लेकिन पावर प्ले में उनको बॉलिंग नहीं दी गई तो डेथ ओवर्स में उनको बचा कर रखा गया है, जैसे कि सिटी क्रिकेट में हमने महापौर चषक में भी देखा था। इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया है मिड ऑफ पर, मिसफील्ड गेंद पीछे जा रही है, आउटफील्ड बहुत ही तेज है, डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी गेंद पर आते हुए और उनसे भी थोड़ा फंबल हुआ है। 2 रन पूरे हुए हैं। तीसरे के बारे में हा ना हेजिटेशन था लेकिन दिशाहीन थ्रो और आखिरकार फायदा मिलता हुआ बल्लेबाजों को। 3 रन, प्रतीक ने अपना खाता खोला इन 3 रनों से। स्कोर आगे बढ़ता हुआ मिनेश 11 कारिवली टीम का 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। टॉस जीतकर पहले बैटिंग करती हुई कारिवली टीम। जी सुनील, या चेंडूवर पाहतो आपण की खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला तुम्हाला माफी नसते क्रिकेटच्या खेळामध्ये। जर सतत चुका केल्या तर त्याचा परिणाम वाईट होतोय आणि इथं मात्र चूक केली आणि त्याचा परिणाम पाहिला की 3 धावा सहज इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज। धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरकते ती 24। सुनील, यहाँ पर काफ़ी टूर्नामेंट्स होते रहते हैं, कई टूर्नामेंट्स इतिहास में यहाँ पर हुए हैं लेकिन एमआरआई गेंद से ज़्यादा टूर्नामेंट्स नहीं हुए हैं। मुझे लगता है पहली बार एमआरआई गेंद से यहाँ पर टूर्नामेंट हो रहा है। पहले जो टूर्नामेंट्स हुए हैं वो ज़्यादातर निव्या गेंदों से हुए हैं, तो ये बड़ा फ़र्क है। बल्लेबाजों के लिए उतना भी आसान नहीं है। बहुत ही शानदार गेंद, इस बार छेड़खानी करने का प्रयास, बाल बच गए बैट्समैन सचिन गरद। अधूरे मन से बल्ला चलाया था, कौन बनाती हुई गेंद थी हरी जोशी की, दाहिने हाथ से राउंड द विकेट, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली थी और ये देखिए पीछा कर रहे थे। आणि जिथं पाहतोय आपण जयग्रत व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला रॉयल क्लिअर ही पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यांचे प्रोप्रायटर आदरणीय दीपक पाटील साहेब, त्याचे किसन टावरे साहेब आणि त्याचे सागर आणि आकाश या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे। यावेळेस पाहता फक्त पुश करतोय, छोट्या बॅकचा वापर केला होता शॉर्ट कव्हर रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक सिंगल, इथं मात्र अंतिम चेंडूवर कंप्लीट करतोय अजय घरात। जर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज हरी जोशी आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर धावा पाहिल्या आपण तर 5 धावा खर्च करतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 2 बाद 25 कारिवली संघाची। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस दूसरे ओवर में। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। हरी का शानदार ओवर समाप्त हुआ 25 रन 2 विकेटों के नुकसान पर मिनेश 11 कारिवली। दर्शकों की जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि 5-5 ओवर्स का ये मैच है। यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे। पुढचा नाणेफेक जो होईल तो पहिल्या फेरीतला सामना असेल संजय स्पोर्ट सावत विपक्ष जयरी स्पोर्ट राजनोली। तो पण एक चांगला सामना होण्याची दाट शक्यता आहे कारण की दोन्ही संघ खूप मोठे आहेत। तालुका क्रिकेट जर विचार केला आपण ग्रामीण एक गाव गटाच्या माध्यमातून आणि सावत संघ नेहमीच चांगलं कामगिरी करतोय आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण जयरी स्पोर्ट राजनोली हा संघ सुद्धा एक उत्तम दर्जाचा संघ म्हणून ज्याचं नाव आहे। जी बिल्कुल, खासतौर पर सावत टीम में हम किरण पाटिल को देखेंगे, बायत के तेज़ बॉलर
और बढ़िया बैटिंग भी कर लेते हैं, ऑलराउंडर है। साथ में अनुभवी लखन पाटिल रहेंगे, कैलाश पाटिल, ये 3 खिलाड़ी जिन पर काफ़ी निर्भर करती है संजय स्पोर्ट्स सावत टीम। और दूसरी तरफ रांजनोली टीम जो पिछले सीज़न में खासदार चषक की उपविजेता रही थी, इस सीज़न में गोरसई का जो टूर्नामेंट था उसको उन्होंने जीता। और तो बहुत बढ़िया प्रदर्शन रांजनोली टीम का भी है और यहाँ की परिस्थितियों से खासतौर पर रांजनोली टीम अच्छी तरह से वाकिफ है। आणि तिथं खूप छान उल्लेख केला आपण, कारण की या मैदानात जर विचार केला आपण रांजोली संघाचा परिपक्व अभ्यास या मैदानाचा आहे, खेळपट्टीचा आहे, म्हणून एक बेनिफिट आपण रांजोली संघाकडे देऊया. पण त्या संघाला कशा प्रकारे टफ फाईट करायला पाहिजे, पण इथे मात्र टफ फाईट करेल काय बादोड संघ ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 20 त्यानंतर मात्र कमबॅक केले आणि फक्त 5 धावा खर्च केले होते आणि पहिला परिवर्तन पाहतोय आपण इथे मात्र गोलंदाजीमध्ये उमेश नावाचा एक वेगवान गोलंदाज येतोय 30व्या षटकामध्ये. और क्या अब खूबसूरत नज़ारा है हमारे सामने, एक फ्लैश में ही सारे जो फ्लड लाइट्स है वो ऑन हो गई है। मैदान की खूबसूरती में 4 चांद लगा दिए गए हैं। उमेश नाइक अपने ओवर की पहली गेंद लेकर, और पहली गेंद खराब, बीमर गेंद को गैप में निकाल दिया है। देखना है 4 या 6, 4 रन। नो बॉल. खराब सुरुवात पाहतोय आपण. उमेश यांची चर्चा करत होतो की उमेश कधी येईल, पण चर्चेला त्याने पूर्ण विराम दिलाय आणि पाहतोय इथं मात्र आपण ज्या प्रकारे खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय, फेकून दिले मिड विकेट रिजनकडे चेंडूला. मात्र इशारा काय येतोय परत हे आपण पाहतोय. निश्चित षटकाराचा इशारा येतोय. जी बिल्कुल, ये सही निर्णय है क्योंकि रिप्ले में स्पष्ट पता चल रहा है कि सीधे जो बैरिकेड्स है उनके ऊपर जाकर टकराई है गेंद रेलिंग पर। तो ये 6 रन है, यानी कि 7 रन कुल मिलाकर बने हैं, जबकि लीगल गेंद भी नहीं थी। फ्री हिट गेंद इस बार फिर से हवाई फायर किया है वाइडिश लॉन्ग ऑन पर। फ्री हिट गेंद है, कोई खतरा नहीं है बैट्समैन सचिन को। 1 रन इस बार, स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 33 पर पहुंच चुका है। कितना स्कोर बनाना चाहेंगे बल्लेबाज 5 ओवर के खेल में? आणि जिथं आपण जर विचार केला सध्याची सरासरी जर पाहिली आपण ती 70 किंवा 75 धावापर्यंत मारू शकतो, ज्या प्रकारे इथे मात्र फलंदाजी पाहतोय. आणि प्रति षटकाचा जर ॲव्हरेज विचार केला आपण आतापर्यंत एक चांगली फलंदाजी कारिवली संघाच्या माध्यमातून. हाँ बिल्कुल, इस समय स्थिति बहुत अच्छी है मिनेश 11 कारिवली टीम की। उमेश नाइक एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। गति परिवर्तन इस बार ऊंचा उठा दिया है, लॉन्ग ऑन पर कैच का मौका बन सकता है। जी नहीं, फील्डर के ऊपर से 6 रन। दरम्यान आगमन होताना आपण पाहतोय अष्टविनायक 40+ ठाकूरवाडा संघाचे ऑलराऊंडर गुरुनाथ ठाकरे साहेबांचं वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आणि मी दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. हे पाहू शकता काय सुरेख फटका होता येतं मात्र. आणि अजय, सातत्याने आपण एकच चर्चा करतोय की जेव्हा VIP डे अँड याकडनं मारा होतोय तेव्हा मात्र एक थोडंसं पोषक वातावरण असतं, चांगलं वातावरण फलंदाजीसाठी असतोय. फक्त चेंडूला मधोमध आपण घ्यायचं आहे आणि शक्तीचा थोडासा वापर जरी केला तरी मात्र लॉंग ऑन किंवा मिडविकेटच्या वरतून सहज चेंडूला क्लिअर करता येतोय. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण, काय परफेक्ट टायमिंगच्या बळावर हा फटका खेळला होता फलंदाज. इथं मात्र प्रतीकच्या बॅटमधून पहिला षटकार. 9 पर बैटिंग करते हुए प्रतीक, 8 पर खेल रहे हैं सचिन, और एक अच्छी तेज पार्टनरशिप अब इन 2 बल्लेबाजों के बीच में पनप रही है। ओहो, नियंत्रण का अभाव है, फुल टॉस, ये भी जा रही है मैदान के बाहर। एक और सिक्सर। लग ही नहीं रहा है कि उमेश नाइक गेंदबाजी कर रहे हैं, बहुत खराब गेंदबाजी। पहली बीमर थी, उसके बाद जो स्लोवर डाला उन्होंने वो भी बिल्कुल हाफ वाली बनी। और ये देखिए, ये तो जूसी फुल टॉस है, फुल टोल लेते हुए बैट्समैन प्रतीक नाइक। आणि जिथं अजय आपण पाहतोय व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी आम्हाला ही पाण्याची बॉटल स्पॉन्सर केली आहे, निजित रॉयल क्लिअर पाण्याची सोय ज्यांनी उपलब्ध करून दिली असे आमचे आदरणीय दीपक पाटील साहेब, तसेच किसन टावरे आणि त्याच्या समेत सागर आणि आकाश या सर्व मान्यवरांचं आर्यस चषक 2021च्या माध्यमातून आर्यस ग्रुप आणि खास सुभाष ठाकरे, कुलमॅन हरेश ठाकरे आणि राहुल यांच्या माध्यमातून या मान्यवरांचं मी मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र जर पाहिलं आपण अजय गरत काय जबरदस्त फलंदाजी पाहतो, तेवढीच खराब गोलंदाजी सुद्धा पाहतोय आपण या षटकामध्ये. उमेश यांच्या माध्यमातून पहिला चेंडू बीमर, त्यावर षटकार, त्यानंतर मात्र अजून एक गगनभेदी अप्रतिम षटकार, म्हणजे 2 लागोपाठ षटकार घेतले, म्हणजे महागडे षटक किती मात्र हाताळताना पाहतोय आपण उमेश या गोलंदाजाला. 3 गेंदे किए उन्होंने और 20 रन खर्च किए हैं। देखते ही देखते बातों ही बातों में स्कोर 45 पर पहुंच चुका है। 45 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार पटकी हुई गेंद देखा पर का जाने दिया, और ये गेंद वाइड है। अंपायर अजीम हमदुल्ले का वाइड का इशारा।
देखिए भले ही परिस्थिति आपके विपरीत हो लेकिन आपके स्किल्स ही होते हैं जो आपको आगे बढ़ाते हैं। आप ये नहीं कह सकते हो कि हवा के विरुद्ध मुझे कप्तान ने ओवर दिया इसलिए मेरे ओवर में ज़्यादा रन्स खर्च हुए। आप तो एक तो प्रमुख बॉलर हो, तो आप बहाना बिल्कुल भी नहीं बना सकते हो। अगदी बरोबर, खूप छान उल्लेख केला आपण, कारण की जेव्हा आपला ट्रम्पकार्ड गोलंदाज असतोय एक कुठंतरी बहाणा बनवत नसणार असं मला वाटते. यावेळेस पाहतो अजून एक क्लास फटका पाहतोय आपण, पण फटका फसतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. प्रतीक बाद. चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. चलिए ये बैटल आखिरकार गेंदबाज ने जीत लिया है। हालांकि ये जूसी हाफ वाली थी, टाइमिंग बढ़िया थी लेकिन गलत जगह पर खेल बैठे। हवा में खेला और सीधे डीप एक्स्ट्रा कवर फील्डर के हाथों में इनसाइड आउट ड्राइव किया था हवा में। 15 रन बनाने के बाद आउट हुए प्रतीक नाइक। कोई भी बल्लेबाज हालांकि बहुत लंबी पारी तो नहीं खेल पाया है लेकिन बहुत तेज गति से रन्स बनाए हैं बल्लेबाजों ने। अक्षय ने 19 रनों की शानदार पारी खेली, शुरुआत में पहले ओवर में धमाकेदार बैटिंग की। अजय हालांकि 1 रन बनाकर आउट हुए लेकिन प्रतीक ने 15 रन मात्र 4 गेंदों में बनाए। सचिन 8 पर बैटिंग कर रहे हैं। नए बैट्समैन बहुत ही खतरनाक बैट्समैन पप्या खारीक आणि जिथं नवीन फलंदाज पाहतोय आपण पप्या खारीक येतोय. आणि कारिवली संघाकडे जर आपण अजून नजर टाकली, खूप चांगले फलंदाज खेळाडू कक्षामध्ये अजून आहे. का जबरदस्त टोलेजिंग फटकेबाजी पाहतोय आपण. गोलंदाज उमेश सज्ज होताना राईट आर्मवर द विकेट. यावेळेस मात्र हा मोठा फटका खेळायचा होता, पण यावेळेस मात्र चेंडूला बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थितपणे घेता आला नाही. स्कोरले क्रिजिंगकडे चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र संधी होती एक सिंगल, इथं मात्र कंप्लीट करतोय सचिन. और इस ओवर में पहली बार ऐसे लगा कि उमेश नाइक वाली गेंद है, यॉर्कर लेंथ ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था, तेज भी किया था। अभी तक इतना नियंत्रण उन्होंने दिखाया नहीं था, काफ़ी महंगे साबित हुए हैं और अभी भी उनका ओवर समाप्त नहीं हुआ है। ये पहले राउंड का मुकाबला है। इसके बाद एक और पहले राउंड का मैच संजय स्पोर्ट्स सावध और जय हरी रांगनोली के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है। निश्चित आमच्यातून काही ज्या वेळेसाठी रजा घेताना पाहतोय आपण हरिभक्त परिणामचे गुरुवर्य अनंतजी ठाकरे साहेब, आणि अपेक्षा असेल की नंतर परत आगमन होईल. यावेळेस मात्र पाहतोय आपण की अजून एक चांगला चेंडू हाताळला गेला आणि या दोन चेंडूवर असं वाटलं की उमेश नाईक गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारे मारा केलाय. काफ़ी देर लगी उनको, काफ़ी ज़्यादा वक्त लिया उन्होंने रिदम में आने के लिए। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद 47 रन 3 विकेटों के नुकसान पर मिनिश 11 कारिवली, यानी कि वो लगभग 16 रन प्रति ओवर के हिसाब से ही रन्स बना रहे हैं। एग्जैक्टली हम देखें तो 15.67 रन प्रति ओवर, और यही रफ्तार कायम रहती है तो 80 के करीब टोटल बन सकता है। बहुत ही विशाल स्कोर की तरफ अग्रेसर इस मैच में मिनिश 11 कारिवली टीम। टॉस जीतने के बाद पहले बैटिंग करते हुए बहुत अच्छा फैसला कैप्टन का, जो कप्तान ने निर्णय लिया था वो बिल्कुल सही साबित कर दिया है उनके टॉप ऑर्डर के बल्लेबाजों ने। लेकिन अभी भी 2 ओवर का खेल पारी में बचा हुआ है, गेंदबाज वापसी कर सकते हैं। अभी ये देखने वाली बात है कि उमेश नाइक दूसरा ओवर भी करेंगे या नहीं, या फिर हरी को दूसरा ओवर दिया जाता है, जिन्होंने पहला ओवर बहुत अच्छा किया था, सिर्फ 5 रन दिए थे पावर प्ले में। आणि जिथं अपेक्षा तर अशी वाटते आपल्याला मैदानामध्ये हरी जोशी यांच्याकडे चेंडू सोपवले आणि एक चांगला निर्णय मी म्हणेन, कारण की पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि इथून मात्र जर रोखायचं असेल किमान 12 चेंडूमध्ये 15च्या आतमध्ये धावा खर्च करावा लागेल आणि 55च्या आतमध्ये रोखणं गरजेचं राहील कारिवली संघाला. और देखिए 60-65 के करीब भी टोटल रहता है, तो भादवड़ ऐसी टीम है जो ये लक्ष्य भी चेस कर सकती है। भले ही कारिवली टीम के पास भी अच्छी बॉलिंग है, लेकिन भादवड़ की बल्लेबाजी यदि हम देखते हैं तो बहुत मजबूत नजर आती है, जिसमें जगदीश नाइक है, करेश मात्रे है, साथ में मुकेश मते जैसे हार्ड हिटर है। तो एक से बढ़कर एक बल्लेबाज। हरी जोशी स्वयं अच्छा ऑलराउंडर है। सज्ज होताना यावेळेस पात्र चेंडू चांगला होता, अप्रतिम अप्रतिम. थोडासा सफल होऊन मात्र सचिन ऑनसाईडकडे धमाका करायचं होतं, पण इथे मात्र वेगाला भेटतोय आणि अजून एक सुरुवात अप्रतिम करतोय हरी जोशी. जी चर्चा आपण करत होतो की हरी जोशी एक चांगला ऑलराऊंडर आहे, आणि इथे मात्र अजून दाखवतोय की माझ्याबद्दल दोन्ही समालोचक चर्चा का करतायत, आणि त्यांनी दाखवलंय पहिल्या षटकामध्ये. आणि पहिला चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू हाताळला गेलं हरीच्या माध्यमातून. जी हाँ, उनका कॉन्फिडेंस थोड़ा सा हाई हमें नजर आ रहा है, जिस तरह से वो एंगल का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। अच्छी लाइन और लेन पर बॉलिंग की है। इस बार ऊपरी किनारा लगा है, लेकिन किस्मत अच्छी है बैट्समैन सचिन की। विकेट कीपर के ऊपर से निकल रही थी, लेकिन बहुत अच्छा क्षेत्र रक्षण वहाँ पर। एंटीसिपेशन बहुत बढ़िया था जगदीश नाइक का, गेंद को पीछे जाने नहीं दिया। नहीं तो यहाँ पर ये बात है कि यदि शॉट थर्ड मैन शॉट फाइनली को आप बीट कर जाओगे तो आपको चौका जरूर मिलेगा, क्योंकि आउटफील्ड बहुत ही तेज है। 1 रन मिला इस गेंद पर। या एका धावेने संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 48. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण कारिवली संघ. पप्या खारीक सज्ज होताना खेळण्यासाठी. समोर गोलंदाज हरी जोशी.
दोन्ही खेळाडू खूप मोठे आहेत आणि कुठल्या खेळाडूचे तर मात्र दबदबा निर्माण असेल पाहिजे चेंडूवर. पुढचा चेंडू यावेळेस पात्र रिव्हर्स अटेंड केलेला आहे पण बीट करता आला नाही. गलीवर क्षेत्ररक्षक उभा होता तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल पूर्ण करतोय. या एका सिंगलनी संघ धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 49. आता मात्र असं वाटतं की या षटकामध्ये अजून एक चांगलं षटक हाताळण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना हरी जोशी यांना आपण पाहतोय. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, कंट्रोल बहुत अच्छा दिखाया है हरी जोशी ने. पहले ओवर में सिर्फ 5 रन दिए थे, 1 विकेट चटकाया था. इस ओवर में अभी तक सिर्फ 2 रन खर्च किए हैं पहली 3 गेंदों पर. अगली गेंद सामना करेंगे सचिन. बहुत बढ़िया गेंद इस बार बिल्कुल जड़ में, विकेट टू विकेट यॉर्कर लेन गेंद थी. छोटी बैकलिप का इस्तेमाल करना पड़ा बैट्समैन को, गेंद को ढकेल दिया मिड ऑन पर 1 रन के लिए. बहुत किफ़ायती गेंदबाजी और इस सिंगल के साथ ही 50 रन पूरे होते हुए मिनेश 11 कारिवली टीम के. और ये एक बड़ा माइलस्टोन है. अब फ्लडलाइट्स में खेल हो रहा है, 5 ओवर के मैच में 50. पहला लक्ष्य तो किसी भी टीम का यही होगा कि 50 रन बनाए जाए यदि वो पहले बैटिंग कर रहे हैं तो. अगदी बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे की अशा स्थितीमध्ये 50 आकडा एक चांगला आकडा मानला जातोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. एक सिंगल इथं मात्र अतिशय वेगात कंप्लीट करताना आपण पाहतोय. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र 51. आणि अजय कौतुक करावं लागेल इथं मात्र हरी जोशी यांचं ज्या प्रकारे कंट्रोल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा, त्यानंतर मात्र हरी यांनी कमबॅक केलं. त्यानंतर उमेश यांनी सुद्धा एक मागं षटक हाताळलं 22 धावा. त्यानंतर मात्र आतापर्यंत अचूक टप्प्यावरचं एक चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण हरी जोशी याला. और पप्या खारिक बार बार स्विच इट की कोशिश कर रहे हैं, हवा के साथ खेलना चाहते हैं. इस बार थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर खेल दिया है आड़े बैट से. वाइडिश लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद पर आते हुए एक रन पूरा किया और यहाँ पर मौका जरूर है लेकिन थोड़ा दिशा इन थ्रो और उसके चलते 2 रन मिलते हुए बैट्समैन सचिन को. निश्चित रूप से मौका निर्माण हुआ था रनआउट का, तो इससे पता चलता है कि दबाव बन रहा है बल्लेबाजों पर क्योंकि बड़े शॉट्स खेलने का मौका नहीं मिला इस ओवर में. एक और अच्छा ओवर हरी जोशी का समाप्त होता हुआ. 4 ओवर की समाप्ति, स्कोर हुआ है 53 रन 3 विकेटों के नुकसान पर. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण कारिवली संघाची धावसंख्या इथं मात्र 53. आणि इथून मात्र किमान जर उल्लेख केला होता आपण चर्चा केली होती, भादवड संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. ज्या संघाकडे अनिचित वंडर ऑफ भिवंडी, जगदीश नाईक सारखा एक अतिशय महान फलंदाज आहे, करेस आहे स्वतः, आणि मुकेश मते, हरी जोशी, त्यानंतर प्रेम सारखा एक अतिशय चांगला अजून एक युवा खेळाडू संघाकडे आहे. म्हणजे किमान 60 किंवा 65चा आकडा पार करावा लागेल इथं मात्र कारिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बिल्कुल, प्रेम चौहान का आपने जिक्र किया, ये खिलाड़ी प्रभावित कर रहा है इस सीज़न में. चाहे फिर उनकी वो 16 रनों की उपयुक्त पारी हो मेयर कप की जो उन्होंने बी इंडियन के विरुद्ध खेली थी, और हाल ही में जो आमने में डे नाइट टूर्नामेंट समाप्त हुआ वहाँ पर उनकी गेंदबाजी लाजवाब रही थी. बेस्ट बॉलर भी रहे उस टूर्नामेंट में प्रेम चौहान. एक मैच में तो उन्होंने 4 विकेट्स चटकाए थे एक ओवर में और हैट्रिक भी ली थी. बीपीएल में भी उन्होंने पहली हैट्रिक ली थी. हैट्रिक लेना जानते हैं. आखिरी ओवर की जिम्मेदारी उन्हीं के कंधों पर है. चाहेंगे कि 60 के करीब ही टोटल रखा जाए. आणि तिथं समोर फलंदाज असेल इथं मात्र पप्या खारीक. यानंतर चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आम्ही सातत्याने आपल्याला आवाज देतोय. संजय स्पोर्ट सावध संघाचा संगणक आणि जयरी स्पोर्ट अनुली संघाचा कर्णधार. निश्चित दोन्ही संघाचे कर्णधार आपण या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. सचिन और पप्या की जोड़ी क्रीज पर है. सचिन 13 पर बैटिंग करते हुए 9 गेंदों का सामना किया है. कप्तान ने ठीक ठाक बल्लेबाजी की है लेकिन पप्या खारिक अभी तक अपने चिरपरिचित अंदाज में बैटिंग करते हुए नजर नहीं आए हैं. 3 गेंदों में सिर्फ 1 रन बना पाए हैं. इस समय स्ट्राइक पप्या खारिक के पास. आणि तिथं ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती गोष्टी तर मात्र साध्य करता आली नाही आणि साध्य करावी लागेल कारण की अंतिम षटक आहे. समोर खूप मोठं संघ पाहतोय आपण, जयकुमार स्पोर्ट भादोडा संघ. तर प्रेम चव्हाण सज्ज होतोय. चला आपण भादोड संघाचा कर्णधार, आम्ही वारंवार तुम्हाला एकच सूचना करतोय की वेळेवर आपण लक्ष द्या. प्रेम चव्हाण चा पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. मी डाऊनला चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र परत पप्या खारीक कंप्लीट करेल. संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना इथं मात्र 54. आपको नहीं लगता है पवार कि जिस तरह से अभी तक बैटिंग की है पप्या खारिक ने, कहीं ना कहीं उनका फॉर्म भी थोड़ा सा चिंताजनक है कारिवली टीम के लिए? अगदी बरोबर सांगितलं. पण ज्या प्रकारे आतापर्यंत जर विचार केला आपण 4 चेंडूचा सामना केला आहे. 4 चेंडूमध्ये 2 म्हणजे क्वचितच असते, कधी 2 चेंडूमध्ये 8 किंवा 2 चेंडूमध्ये 12. पण इथं मात्र जो मोठं नाव आहे त्या नावा स्वरूप फटकेबाजी पाहायला मिळालं नाही. या स्वतः फुल टॉस चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं नो बॉलचा इशारा येतोय.
बीमर घोषित किया है ऑनफील्ड अंपायर ने और अंपायर के फैसले को चुनौती दी गई है कैप्टन करिश महात्री द्वारा। रिव्यू लिया गया है इस बीमर पर भादवर टीम द्वारा। अभी देखना है कि तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। ऑनफील्ड अंपायर का निर्णय है बीमर, नो बॉल। और इस मैच के दो ऑनफील्ड अंपायर्स हम देख रहे हैं, अजीम हमदुल्ले और मुन्ना पठान। सचिन थे बल्लेबाज, खेलना चाहते थे ऑन साइड में। अभी तीसरे अंपायर काफ़ी चीज़ें देखते हैं कि बैट्समैन जब खेल रहे थे तो कहाँ पर थे, किस पोजीशन में थे, कितने झुके हुए थे, गेंद कहाँ पर बल्ले पर लगी है, कितनी हाइट है, बहुत सी चीज़ें देखने को मिलती है। बहुत चीज़ें देखनी पड़ती है अंपायर को। और गेंद कितनी डीप होकर आ रही थी, ये भी एक मसला रहता है। भादुआ टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है, आपको फील्ड सजाना है, निर्णय आप तक पहुंचाया जाएगा। आणि जिथं आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, जो पण काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत येणारच आहे. गजब की बल्लेबाजी पहले 3 ओवर्स में देखने को मिली थी और ऑनफील्ड अंपायर का जो निर्णय है वो सही है, नो बॉल। यानी कि रिव्यू भी खराब हो गया है भादुआ टीम का। रहेगी 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 56 रन 3 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 20 रन आए थे। दूसरा ओवर हरी का बहुत बढ़िया, हरी का स्पेल लाजवाब रहा। 2 ओवर में सिर्फ 11 रन खर्च किए और 1 विकेट प्राप्त किया। रेड गेंद, बढ़िया गेंद, सामने ड्राइव करने के लिए मजबूर किया। मिड ऑफ पर फील्डर मौजूद, सिर्फ 1 रन लेने का अवसर इस फ्रीड गेंद पर पप्या खारिक के पास। 1 रन से स्कोर 57 पर पहुंच चुका है। तो थोड़ी बहुत वापसी तो की है भादुआ टीम के गेंदबाजों ने। आणि जिथं चांगली वापसी पाहायला मिळाली इथं मात्र ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक केले. पुढचा चेंडू यावेळेस मात्र नोचा इशारा येतोय परत आणि अजून एक फ्री हिट, स्टेप आउट पाहतोय आपण. जी हाँ, ओवर स्टेपिंग हुई है वहाँ पर। हालांकि बैट्समैन को तो बीट किया था, गेंद थोड़ी नीचे भी रही थी। फ्रंट फुट नो बॉल है। पॉपिंग क्रिस के आगे उनका बाया पैर निकल गया था गेंद डालते वक्त। यावेळेस मात्र समोर सचिन असेल, जो एका चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं आपण सचिन एक स्कोर हुआ है 58 रन। इस ओवर की ये दूसरी फ्री हिट गेंद। खेलना चाहते थे कहाँ पर और गेंद कहाँ पर गई है। 1 रन जरूर मिलेगा और ये ज़्यादातर देखने को मिलता है फ्री हिट गेंदों पर। बहुत कम, मतलब बहुत ही कम चौके छक्के लगते हैं। ज़्यादातर डॉट गेंद जाती है या फिर सिंगल डबल ही बनते हुए हमने देखे हैं। 1 रन से स्कोर 59 पर पहुंच चुका है। आखिरी ओवर का खेल प्रगति पर, मात्र अब 3 गेंदें शेष। इस बार हवाई फायर करना चाहते थे लेकिन एलिवेशन नहीं है। 1 रन पूरा किया पपिया ने, दूसरे के लिए पलट चुके हैं। यहाँ पर मौका बन सकता है रनआउट का। विकेट कीपर ने स्टंप्स बिखेर दिए और बैट्समैन रनआउट पपिया खारिक। बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर पवार हरी जोशी द्वारा। तो हरी जोशी के लिए ये मैच बहुत अच्छा गुजर रहा है अभी तक और मुझे लगता है कि बैटिंग में भी उनको अच्छा योगदान देना पड़ेगा क्योंकि टारगेट तो बहुत बड़ा सेट हो रहा है। आणि जिथं पूर्णपणे सहमत आहे. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की आजच्या दिवसामध्ये हा सामना हरी जोशीसाठी खूप छान जातोय, कारण की प्रथम गोलंदाजी करताना एक अप्रतिम कामगिरी आणि आता मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा एक अप्रतिम केला होता. आणि धावसंख्या जर पाहिली आपण कारिवली संघाची तर मात्र 60 धावा आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना. तर दरम्यान आगमन झालेलं आहे सिद्दीक भावे सरांचं. वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं. आणि अजय, ज्या प्रकारे प्रेम चव्हाण यांनी या षटकामध्ये मारा केला, एक्स्ट्रा चेंडू टाकले असतील पण तरी पण कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. हाँ बिल्कुल, एक बीमर गेंद की उन्होंने और उसके बाद ओवर स्टेपिंग भी हमने देखी। 2 नो गेंदें की लेकिन बड़े शॉट्स खेलने से वंचित रखा है बल्लेबाजों को। ये सबसे अच्छी बात रही है इस ओवर में। एग्जीक्यूशन बढ़िया रहा है, खासतौर पर फुलर लेन की जो गेंदें की है उन्होंने पपिया खारिक को हाथ खोलने का मौका नहीं दिया। तो अभी तक कहा जा सकता है कि किफ़ायती ओवर साबित हुआ है। 2 गेंदें बची है सिर्फ इस पारी में। स्कोर 60 रन, विकेट गिरे हैं 4। यानी बैट्समैन महेश भोला। गेंद बदली जा रही है जिस वजह से खेल इस समय रुका हुआ है। पहले राउंड का ये मुकाबला है ग्रामीण फॉर्मेट से। भिवंडी सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट का ये
महासंग्राम है आरएस कप 2021. यानंतर जो नाणेफेक होणार आहे संजय स्पोर्ट सावत संघाचा कर्णधार आणि जयहरी स्पोर्ट रांजोली संघाचा कर्णधार. चला आपण टॉस बॉक्समध्ये होऊन सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार चला सातत्याने आम्ही विनंती करतो आपल्याला की आपण वेळेला महत्त्व देऊन टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ग्रामीण का पहला मैच हमने देखा था सोनादेवी टेमघर और कासार वडवली के बीच में, जिसको कासार वडवली टीम ने जीता. उसके बाद कासार वडवली टीम दूसरे राउंड में अपना मुकाबला हार गई सरवली के विरुद्ध. तो सरवली टीम ने 2 मैचेस जीते हैं. ओ ये गेंद नो बॉल है, बीमर. इस ओवर की दूसरी बीमर गेंद. बैट्समैन ने किसी तरह से अपने आप को बचाया, शायद बचा भी नहीं पाए. मुझे लगता है उनके गर्दन पर गेंद लगी है महेश बोला के, लेकिन फिट है, तंदुरुस्त है, सुरक्षित है. 1 रन यानी कि कुल मिलाकर 2 रन स्कोर में ऐड किए जाएंगे. और ये दूसरी बीमर गेंद है जिस वजह से अब अंपायर आपस में चर्चा कर रहे हैं. गेंदबाज आगे गेंदबाजी नहीं कर सकते हैं. ये ओवर पूरा करने के लिए अब एक और बॉलर आते हुए अजय के हाथ में अब गेंद है. प्रेम चौहान का ओवर तो ठीक ठाक चल रहा था, लेकिन यही समस्या थी उनके लिए कि 2 बीमर गेंदें की उन्होंने. और उमेश नाइक ने भी 1 बीमर गेंद की थी, तो अतिरिक्त रन भी काफ़ी खर्च किए गए हैं. स्कोर 62 रन. अगली गेंद फ्री हिट. सामना करेंगे कैप्टन सचिन. अजय राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर. खेलना चाहते थे ऑन साइड में, खींचना चाहते थे ऑन साइड में. थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद जरूर थी, लेकिन बढ़िया लाइन बीट किया बैट्समैन को. तो अब केवल 1 गेंद पारी में शेष है. मिनिश 11 कारिवली और जॉय कुमार भादवड़ के बीच में यह मुकाबला. कारिवली टीम टॉस जीतकर पहले बैटिंग करती हुई. स्कोर हुआ है 62 रन. पारी की आखिरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार लॉफ्ट कर दिया है, लेकिन मिस टाइम है और सीधे फील्डर के पास. हरी ने कोई गलती नहीं की और हरी कुछ भी गलत नहीं कर रहे इस मैच में. अभी तक के खेल में तो यही देखने को मिला है. बहुत अच्छा मैच गुजरता हुआ हरी जोशी के लिए. बढ़िया गेंदबाजी और बढ़िया फील्डिंग उनकी देखने को मिली है. पारी समाप्त होती हुई मिनेश 11 कारिवली टीम की. 5 ओवर्स में कुल मिलाकर कारिवली टीम ने बनाए हैं 62 रन 5 विकेटों के नुकसान पर. और जीतने के लिए 63 रनों की चुनौती जॉय कुमार भादवड़ टीम के सामने. आइए चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ. खेलने वाली टीमें हैं जय हरी रांजनोली और संजय स्पोर्ट्स सावध. इट्स ओवर टू यू सुभाष धुमाळ. धन्यवाद अजय. तर किसनजी ठाकरे आणि गुरुनाथजी ठाकरे दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी आमच्या नाणेफेक या कक्षामध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. जय हरी रांजनोली विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध या 2 संघामधील लढत असणार आहे आणि 2 संघामध्ये नाणेफेक केली जाईल. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला बूम बूम सुभाष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला कुलमॅन हरेश ठाकरे. हे नाणं सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये. हरेश ठाकरे कॉल होता सावध संघाच्या संघनायकाचा आणि नाणेफेक जिंकलेले सावध संघाच्या संघनायकाने. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची शोभा वाढवायची. संजय स्पोर्ट्सचा सावध संघनायक नाणेफेक आपण जिंकलेलं आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आरएस चषक 2021चं कसं वाटतंय, कारण डे नाईट स्पर्धा आहे, फ्लाईट लाईट्स ऑन झालेले आहेत, दुधी प्रकाशामध्ये नाहून निघालेलं मैदान आहे. कसं वाटतं आयोजन तर खूपच छान आहे. आम्हाला आणि खेळायला आम्हाला चान्स दिला आहे आम्ही धन्यवाद बोलतो त्यांना आमच्या टीमकडून. आणि आयोजन तर खूपच छान वाटतं, कारण फ्रंट लाईटमध्ये खेळायचं आहे, अजून मजा येणार खेळायला. नक्कीच आपला पहिला सामना आहे, 5 षटकांचा सामना असणार आहे. नाणेफेक आपण जिंकले आहे कारण नॅशनल क्षेत्ररक्षण स्वीकारलेला समोरील संघ जय हरी रांजनोली संघ एक मोठं नाव आहे. या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावपद रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. किरण कैलास यांच्याकडून खास अपेक्षा असतील आम्हाला आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. जय हरी रांजनोली संघाने एक नाणेफेक आपण आलेले आहेत. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे रजनी स्पर्धेचं, कारण डे नाईट स्पर्धा आहे, कसं वाटतं आयोजन असे? सुभाष ठाकरे आणि हरेश ठाकरे यांचं अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. नाणेफेक आपण हारलेले आहेत. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असतील काय नाही असं क्षेत्ररक्षण मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडले आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये किती धावपद मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 पर्यंत मजल. आणि एक्सपिरियन्स कॅम्पेनर नक्कीच आपल्या संघामध्ये भरपूर आहे. त्यामध्ये प्रमोद म्हात्रे, सुखदेव भांबरे, त्यानंतर केतन उर्फ बंटी यांच्यासमवेत असे कोणते अजून फलंदाज असतील? राहुल हे चांगला फलंदाज आहे ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. भूषण आहे, भावेश आहे, सुखदेव भांबरे यांच्यापासून खूप अपेक्षा असेल की ते 100% देण्याचा प्रयत्न करतील. तर जय हरी रांजनोली संघाचं एक मोठं नाव आहे, जैसा नाम वैसा काम हम देखने जा रहे. हो नक्कीच.
आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर मित्र नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकले संजय स्पोर्ट्स 6व्या संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत धन्यवाद शुभात धुमाल. दोस्तों आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं आरएस चषक 2021 जो आप तक ला रहे हैं हरीश ठाकरे, सुभाष ठाकरे और ऑर्गेनाइजिंग कमेटी. मुकाबला शुरू होने जा रहा है जहां पर लक्ष्य है 63 रनों का जो मिनेश स्पोर्ट कारोली ने रखा है जॉय कुमार भादवड़ के सामने. जॉय कुमार का जब भी नाम आता है तो नो डाउट एट ऑल करसन फ्लोरे द फोकस मैन, शोमैन ऑफ टेमगर फ्रेम टीम जो हमारे बीच में है, और साथ ही साथ मैनेजिंग डायरेक्टर नरेंद्र चौधरी भी बीच में है. वेलकम ऑल ऑफ यू. करेश मात्रे के लिए इनाम है, अगर सिक्सर का हैट्रिक करते हैं तो फिर गुरुनाथ ठाकरे की तरफ से 1000 रुपये का इनाम. वेलकम शुभात धुमाल जुड़ चुके हैं मुझसे. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर दरम्यान ॲडव्होकेट अल्पेश ठाकरे यांचे ते आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नक्कीच क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही. डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट. खेल की शुरुआत होने जा रही है. दोनों ओपनर्स बीच मैदान पर. करेश मात्रे वॉल ऑफ भादवाड़ और उनके साथ जगदीश नाइक वंडर ऑफ भिवंडी. ऑन फील्ड अंपायर अजीम अब्दुल्ले और अंपायर मुन्ना पठान. वेलकम जय पवार आमचे ऑफिशियल पंच यांचे ते आगमन झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जय पवार भी पहुंच चुके हैं. सुभाष ये बताइए कि दिन भर आरएस कप में क्या क्या रहा. सिटी क्रिकेट में 5 ओवर में कितने रन बने, ग्रामीण क्रिकेट का सर्वाधिक क्या रहा. आप देख रहे हैं रंग बिरंगी क्रिकेट, कलरफुल. यस, मंकड विकेट नहीं है जिसको दूसरे लफ्जों में बोलते हैं कि मंकी विकेट नहीं है. हालांकि विनू मंकड ने सबसे पहले ऑस्ट्रेलिया के बैट्समैन को इस तरह आउट किया था, इसलिए उसका नाम मंकड विकेट है. सो बैक टू क्रिकेट टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. करेश मात्रे एंड जगदीश नाइक. विथ मी द कंप्यूटर कमेंटेटर सुभात धुमाल, द एवरग्रीन कमेंटेटर अजय गरात, द पावरफुल कमेंटेटर सुनील पवार, ऑफिशियल स्कोरर राजू पाटिल एंड अल्पेश गायकवाड. फर्स्ट बॉल पंकज. Oh, fine delivery, fine delivery. Batsman tried to play away from his body. Lucky for him, not gets played on. नक्कीच सुदैवी ठरतोय फलंदाज. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपण पाहतोय पंकज मात्रे जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे कारुले या संघाचा. Pankaj Matre, Papya Kharik at mid off, mandatory power play going on. There is a short thurman, backward point, cover, extra cover. Here goes Pankaj Matre. Goes to Courage, this time put away on the onside. There is the fielder in deep, but meanwhile batsman gets one. So Courage Matre off the mark with 1, and he's 1 for no wicket. Shubha Dhumal just now floodlight on, and I think Karuli made a very good total on the board. शैलू तरेजी, आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यायापीठावर यायचं आहे. आपलं आरएच चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. Pankaj Matre facing him Jagdish Naik, one of the class players since from 25 years. This time it's in the air, but just in front of the fielder. Good effort from the fielder at long off. And meanwhile, Jagdish Naik off the mark with single. Score is 2 without loss. नक्कीच चांगला प्रयत्न तिथे केला होता क्षेत्ररक्षकाने, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. मात्र कौतुक करावं लागेल, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं.
Pankaj Matre, right arm over the stumps. This time once more helicopter drive down the ground, but equally stopped from the fielder. Runs coming in form of singles. And I think Karioli made a very good total because Joy Kumar Bhadwar chasing in floodlight. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, कारण फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत आणि फ्लड लाईट्समध्ये असं लक्ष नक्कीच थोडंसं अवघड. आता क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित केलं आहे. भाजोड संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. Right arm over the stumps. Pankaj. Both this time another firmly driven, but straight to wideish long off boundary. Enough time batsman gets one. Runs coming in form of singles, but I think Joy Kumar badly needing some huge strokes because asking run rate is more than 12.60. Official score long time. Raju Patil joined with us. Alpesh Gaikwad also reporting. Oh, this time once more fine delivery. Batsman looking for a cross-batted stroke. That marks excellent overturn from Pankaj Matre. Economical one. Consider only 4 runs. एक ओवर की समाप्ति केवल 4 रन हुए और अब जो आस्किंग रन रेट है शुभात धुमाल यहाँ से 58 रन चाहिए 4 ओवर में. इसका मतलब है कि वो 14 के ऊपर चला गया है. 14.50 59 रन चाहिए. इसका मतलब है कि लगभग 15 को छू रहा है. नक्कीच, कारण करंट रन रेट खूपच कमी आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये आणि परिणामस्वरूप जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता वाढलेला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यस, समय में हर टीमें इस बात को सुन ले कि ये BC4 फॉर्मेट और ग्रामीण फॉर्मेट का ये जो बिग शो रंग बिरंगी क्रिकेट, कलरफुल क्रिकेट आप तक लाए हैं. हरेश ठाकरे, सुभाष ठाकरे और ऑर्गेनाइजिंग कमेटी, आप भी उन्हें सहयोग करें, क्योंकि हरेश का और सुभाष का एक सपना था कि रात की रोशनी में इस ग्राउंड पर आपको मैचेस खिलाए जाए. और फिर से मैं कहूँगा कि मास्क पहने और दूर दूर बैठे कोशिश करें कि आप टेलीविज़न सेट और यूट्यूब पे ही मैच का मजा ले. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 4 इथून गेअर चेंज करावं लागेल जयकुमार भादवड संघाला जर हा सामना जिंकून एन्जॉय करायचा असेल तर. हालांकि क्षमता है, जगदीश नाइक में क्षमता है, करेश मात्रे में है, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि कारिवली की जो टीम है वो बहुत ही झंझारू टीम है. खासतौर से पपिया खारिक किसी भी टीम में रहे उस टीम को हॉट रखते हैं. गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से महेश भोला को बुलाया गया है. दूसरा मैंडेटरी पावर प्ले का ओवर. सुबह से वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर, सुभाष धुमाल कंप्यूटर कमेंटेटर, पावरफुल कमेंटेटर. ओ बढ़िया गेंद बैठ गई. हालांकि ऊपर से बल्ला चला. सुनील पवार आज एक रात शाम में जॉइंट हुए, सदाबहार कमेंटेटर. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण पाहतोय धावफलकावर 4 धावा. महेश बोला हाईवे एंड से आते हुए कट करने की कोशिश है. जैनगॉन, क्या खूबसूरत गेंद थी, अधिक उछाल था. कट करना चाहते थे वहां पे जगदीश नाइक. रनों का दबाव था, पॉइंट ऊपर था, बल्ले को चुंबन लेकर चली गई. ये देखिए आउट हो गए. नक्कीच बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्रक्षणमधील हार्स, कारण वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याची केली संपुष्टात. नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं प्रेम चौहान. बहुत अच्छे टच में है 2 सीजन से, लेकिन अब यहाँ से पार्टनरशिप भी होना चाहिए. सुभाष धुमाल और रन भी तेजी से आना चाहिए. नक्कीच दोन्ही गोष्टी जेव्हा तुमच्या समोर असतात तेव्हा कधी कधी चुका जास्त होतात. RS कप का ये 9वां मैच अब देख रहे हैं. इसके बाद 9 मैचेस और होना बाकी है, इसलिए तमाम टीमें हमें सपोर्ट करें, क्योंकि आज काफ़ी देर तक चलता रहेगा. चांदाना गेली रात नहीं, बल्कि
झाली रात नहीं गेली रात। गेंदबाजी के लिए महेश भोला तैयार होते हुए, फिल की जमावट, बैकवर्ड पॉइंट कवर, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट वाइडिश, फाइन लेग, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग। बढ़िया गेंद आगे रखा था, सवाल पूछा वहां पर, लेकिन अंपायर का कोई इशारा नहीं, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी। 1 रन और स्कोर में आता हुआ 5 रनों पे पहुंचा स्कोर। एक एक रन के लिए तरसना पड़ रहा है यहाँ पर बल्लेबाजों को। आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजा बनवतात, टिच्चून मारा केला जातोय गोलंदाजांकडून आणि धावांसाठी झगडताना सध्या तरी जयकुमार भादोड संघाचे फलंदाज, जे लक्ष आहे ते 63 धावांचं एक चांगलं लक्ष, फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. महेश बोला, आज देर रात सिटी क्रिकेट के भी मैचेस होंगे, सिर्फ 4 मैचेस हुए हैं, 2 मैचेस और है। इस मरतबा बहुत खूबसूरत अंदाज से ड्राइव किया है, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में जा रही है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, 2 रन बना लिए बैट्समैन ने। ऑन दी अप खेला था, लेकिन बहुत खूबसूरत शॉट करेश मात्रे का। 7 रन, अभी भी आस्किंग रन रेट से बहुत पीछे चल रही है जय कुमार। महेश बोला सिर्फ विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, डीप में खिलाड़ी मौजूद हैं लेकिन नहीं रोक पाए और गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन। ग्यारह पे पहुंचा स्कोर। आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को अंजाम दिया था, ऑफली पे लिया था, बहुत खूबसूरत अंदाज से कारपेट के सहारे खेला हुआ स्ट्रोक। मैच बोला, इस मरतबा फिर से खेला इनसाइड आउट, लेकिन बढ़िया फील्डिंग, 1 रन बनता हुआ स्कोर में। ओवर समाप्त होते हुए 2 रन बने हैं, 12। यहाँ से अब जीतने के लिए जो रन चाहिए वो है 3 ओवर में 51, जो आस्किंग रन रेट बारी की शुरुआत में 12.60 था, वो 17 पे चला गया है। नक्कीच इथून मात्र फलंदाजांना सॉस घ्यायलाही फुरसत नसणार आहे. हवाई फायर करावं लागेल, गेअर चेंज करावं लागेल जर जॉय कुमारला हा सामना जिंकून एन्जॉय करायचा असेल तर, कारण जो रेकॉर्ड रन रेट आहे तो आता मात्र खूप वाढलेला आहे. सुभाष धुमाल, देखिए इस तरह के जो इक्वेशन रहते हैं वहाँ पर आपको ताबड़तोड़ बल्लेबाजी करना होती है। गेंदबाजी में देखना है किसको बुलाया गया है। पंकज को कंटिन्यू रखा गया है। कारेवली की चाल साफ है, दबाव और बढ़ाना है। नक्कीच, कारण पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक त्याने हाताळलं होतं आणि त्यालाच संघनायकाने पुन्हा एकदा कायम ठेवलेलं आहे. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फुल टॉस गेंद, फिर मारने की कोशिश, फिर लगातार कठिनाइयों में लग रहे हैं वहां पर करिश मात्रे। हालांकि फिर स्वीप करना चाहते थे बैठ के। नक्कीच अक्षरशः झगडताना आपण पाहतोय बादोड संघाच्या फलंदाजांना. पंकज मात्रे बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए करिश मात्रे को फिर से ड्राइव किया। क्या बॉलिंग हो रही है, जड़ में गेंदबाजी हो रही है। बैट्समैन के बिल्कुल रूम नहीं दिया जा रहा है और सामने फुलर लेंथ की गेंदबाजी। नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळले जातात आणि धूम वाजवण्यासाठी रूम इथे दिला जात नाही. पंकज मात्रे राइट आर्म ओवर द स्टंप्स,
ओ बढ़िया यॉर्कर, वाइड यॉर्कर था और बल्ले के नीचे से गेंद निकल गई थी. इसे कहते हैं एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. कमाल की बॉलिंग कर रहे हैं पंकज म्हात्रे. नक्कीच, आणि कारिवली संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आपण का आहोत हे पंकज म्हात्रे दाखवून देतोय. राइट आर्म ओवर द विकेट, फ्लिक कर दिया इस मर्तबा, डीप में खिलाड़ी, लेकिन मस्तक पे दस्तक. 6 रन. फ्रंट फुट पे आके फ्लिक शॉट खेला था, बहुत ही फ्लैट स्ट्रोक रहा था, लेकिन बल्ले के बीचों बीच रहा था. रिस्की शॉट भी खेला था, जोखिम तो लेना होगा. ये देखिए मस्तक पे दस्तक, 6 रन. हे दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकता. रिस्की फ्रंट फ्लिक शॉट आणि अशा फटक्यांची आवश्यकता आहे भादवड संघाला. 19 पे पहुंचा है स्कोर. 44 रन यहां से भी चाहिए. इस मरतबा खड़े खड़े खेला है, फील्डर उसके नीचे, प्रेम आउट. जो रनों के आस्किंग रन रेट का दबाव था उससे उभर नहीं पाए प्रेम, आउट हो गए. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता फलंदाज प्रेम याने, मात्र सीमारेषा लॉंग ऑफ क्लिअर करू शकला नाही. उंची जास्त लांबी कमी हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. अतिशय चांगला झेल आणि खल्लास होतोय खेळ फलंदाज प्रेम याचा. क्या बात है. हालांकि वडगढ़ में थोड़ा सा उसको मैंने आगे किया. कहाँ तो सुभाष धुमाल ने था मोबाइल में नेटवर्क, क्रिकेट में फुटवर्क. मैंने ये कहा कि मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है और क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. अच्छा नया भी आया है, सुभाष धुमाल भी कुछ ना कुछ लाते रहते हैं. ओ बढ़िया गेंद. इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है. मानो कोई कॉइन रखा जिस पे पंकज म्हात्रे ने गेंदबाजी की. ओवर समाप्त होते हुए 3. अब कठिनाइयों में जय कुमार भादवड़ 19 रन आए और यहाँ से जीतने के लिए 2 ओवर में 44 रन चाहिए. यानी इसका मतलब है कि सिर्फ एयर स्ट्राइक ही सफल हो सकती है, और होती है नहीं. आइए सुनते हैं सुभाष धुमाल से. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर 19 धावा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे आणि जो आता आवश्यक धावसंख्याची सरासरी असणार आहे ती 22. प्रति षटकामागे 22 धावा कुठून काढाव्या लागतील जयकुमार भादवड संघाला सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 44 रन हे आहे सामन्याचं समीकरण. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. हायवे इन कडून प्रतीक येतोय. सामना करेल फलंदाज हरी जोशी. जॉर्ज बेल ऑफ भिवंडी या नावाने परिचित आहे. प्रतीक राईट मोर द विकेट. यावेळी चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या वरून अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. फटक्यांची आवश्यकता असणार आहे. 11 चेंडूने 38 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय इष्टरक्षकामध्ये, मात्र पंचांचा वाईटचा शेर होतोय कारण दिशाहीन चेंडू. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झाली तिथे 26 धावा. 63 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय जयकुमार भादवडा संघ. चौथं षटक मार्गसाहेब. प्रतीक हायवे इन करून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. सामना करेल फलंदाज हरी जोशी. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका खेळलेला आहे आणि रिझल्ट येतोय पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार.
शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय. षटकार झाला होता आणि सध्या तरी हारी ठरतोय गोलंदाजावर भारी, कारण 2 षटकार हरी जोशी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 6 निवडून झालेली ती धावफलकावर 32 धावा. 63चं लक्ष आहे आणि ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते फटके आपण पाहतोय हरी जोशी याच्या बॅटमधून. आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील आम्हाला सांगतात 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे वापसी आता करून देताना हारी आपल्या संघाला या सामन्यामध्ये. प्रत्येक याचा खरपूस समाचार घेतला जातोय. यावेळी मात्र स्ट्रेट ड्रायचा फटका सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढलेला आहे. जोपर्यंत डीप मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 33 धावा. 9 चेंडूने अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण धावफलकावर पाहायला मिळतंय. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये. करेश मात्रे ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे सलामीला आलेला आहे आणि हरी जोशी यांनी आले आले आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. प्रत्येक यावेळी सामना करत फलंदाज करेश स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. नक्कीच दबावामध्ये गोलंदाज हे असणार आहे. कारगिल विपक्ष भादवडा दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ मातेवर संघ आहेत, बल्हाटे संघ आहेत, तुल्यबल संघ आहेत आणि या 2 मोठ्या संघामधील लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. या व्ही शेपमध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करतोय फेकी करतोय तोपर्यंत फक्त न फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 34 धावा. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्याने 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूनंतर समीकरण इथं बदललं जात आहे. हे षटक निर्णायक षटक आहे, कारण या षटकामध्ये सामना कुठल्या संघाकडे झुकेल हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण या षटकामध्ये सामन्याची दिशा आणि दशा स्पष्ट होईल. निर्धाव चेंडू समाप्ती. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवर दबाव वाढवणार आहे आणि प्रत्येक मोठा फटका हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अडचणीत आणणार आहे. 4थं षटक हाताला तो गोलंदाज प्रतीक याचा अप्रतिम चेंडू मागील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रत्येक सामना करत फलंदाज हरी जोशी. लॉवर फुलटा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत सीमारेषे लगत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एकच धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली धावफलकावर 35 धावा. 4 षटकांची ते समाप्ती झालेली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 35. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. सहा चेंडूने 28 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही, कारण सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. कारण एक चांगली जोडी मैदानामध्ये आहे. करिश मात्रे आणि हरीश जोशी ज्यांच्याकडे मोठी फटके खेळण्याची क्षमता आहे. क्षमतेवर कुठली प्रश्नचिन्ह नाही, मात्र ही क्षमता शेवटच्या षटकामध्ये सिद्ध करावी लागेल ते भादोड या संघाला. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. यानंतरचा सामना ग्रामीण पूलमधीलच आपण पाहणार आहोत. संजय स्पोर्ट्स सावाद विपक्ष जहारी रांजनोली. त्यानंतर भादोड कारवली संघामधील विजेता संघ आणि सावाद रांजनोली संघामधील विजेता संघ हा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण सिटी पूलकडे वळणार आहोत. सिटी पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल जॉली कामतगर विपक्ष माऊली स्पोर्ट्स. आणि त्यानंतर बॅक टू बॅक सिटी पूलमधील आणखीन एक सामना आपण पाहणार आहोत बालाजी स्पोर्ट्स विपक्ष बंटी स्पोर्ट्स. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत. ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल BCC पाटगाव विपक्ष भावे इलेव्हन वाघविल. त्यानंतर गावदेवी बालकोम विपक्ष जहानमान पोगाव. विहान मितकुमार गोडसई बी विरुद्ध जहानमान कामोठे आणि वकी स्पोर्ट्स मापोले विपक्ष जॉली कामतगर. हे आजचं शेड्यूल असणार आहे. आजच्या दिवसामधील हा 8वा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे.
भादवड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दुधी प्रकाशामध्ये हे सोनाला क्रीडांगण नाहून निघालेलं आहे. डे नाईट स्पर्धेचं आयोजन आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट आर एस ग्रुपला जात आहे. आर एस ग्रुप हा ठाकूरपाड्याच्या माध्यमातून सिटी ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आर एस चषक 2021. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज लैलेश येतोय. लैलेश याला लयमध्ये गोलंदाजी करावी लागेल, कारण एका चांगली जोडी मैदानामध्ये हे बॅटल आपण पाहतोय लैलेश विरुद्ध करेश आणि हरे यांच्यामध्ये. पप्या खारीक स्ट्रेट लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौ रिझनमध्ये सचिन घरत आपण पाहतोय. लैलेश गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज हरी. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा शर्यत आहे. अवांतर धावेमध्ये भर पडत आहे. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1ने वाढून झालेली ते धावपलकर 36 धावा. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 27 रन हे आहे या मॅचचं इक्वेशन. लैलेश पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज हरी. यावेळी इनसाइड आउट पॉइंट रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते. एकेरी धावेने काही फरक पडणार नाही कारिवली संघाला आणि एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही भादवडे संघासाठी, कारण आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. लैलेश आपल्या संघासाठी शेवटचं षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज करेश, जो 11 चेंडूचा सामना करून 11 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी स्वेअरचे पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात समांतर रेषेत फैलावतात. पंचांच्या हात समांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने अवांतर. धावसंख्या 1ने वाढून झालेली ती धावपलकर 38 धावा. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 5-25चं समीकरण आपण पाहतोय. लैलेश VIP डायझेन करून वळताना फेसिंग हिम करेश मात्रे. यावेळी मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल, कारण ग्राउंड शॉटने साध्य हे लक्ष होणार नाही. समीकरण आता थोडंसं अवघड होतंय, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. स्टेपमध्ये बिघाड होत आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. लैलेश हरीसाठी यावेळी गुडघ्यावर बसून चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये टोललेला आहे. फक्त एकच धाव. प्रयत्न तर केला जातोय या फलंदाजाकडून मोठे फटके खेळण्याचा, मात्र प्रयत्नांना यश येत नाही. आता मात्र इनबिन 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. गोलंदाजांनी कुठली चूक केली नाही तर नक्कीच कारिवली संघ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पूर्णपणे पाडच जड आहे. अगदी पाडच जमिनीला टेकलेलं आहे कारिवली या संघाचं. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर.
धावसंख्या 6ने मुसंडी मारते. धावसंख्या 6ने वाढून दिलेली ती धावफलकावर 46 धावा. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. हा षटकार खूप उशीर आपण पाहतोय करेश म्हात्रे याच्या बॅटमधून, कारण अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती. मात्र सुरुवातीला टिचून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य फलंदाजांना दिलं जात नव्हतं. हे लयलेश पुढील चेंडू सामनाकर फलंदाज पुन्हा एकदा करेश म्हात्रे. 2-17चं समीकरण मिशन इज इम्पॉसिबल. यावेळी मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज लयलेश चेंडू खाली आणि करेश म्हात्रेची केली संपुष्टात. तर पूर्णपणे आपण पाहतोय की फ्रंट फूटवर सध्या तरी कारिवली संघ आणि बॅकफूटवर ढकलला गेलेला भादोडा संघ, कारण शेवटचा एक चेंडूने एका चेंडूवर 17 धावांची आवश्यकता आहे. अमरजी म्हात्रे आणि अमोल पाटील आपणास विनंती असेल की आपण व्यापीठ यायचं आहे. जॉयली कामतकर आणि BC4चे विद्यमान सदस्य अमोल पाटील आणि उद्योगपती अमरजी म्हात्रे आपणास विनंती असेल की आपण व्यापीठ यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो मिनेश 11 कारिवली या संघाने. अभिनंदन मिनेश 11 कारिवली आणि हार्ड लक जयकुमार भादवाड. तर या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा अक्षय ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर ॲडव्होकेट अल्पेशजी ठाकरे आपणास विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर अमरजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि दीपकजी पाटील आपणास विनंती असेल की आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. किसनजी टावरे आपणास विनंती असेल की आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सर्वप्रथम मुरलीधर केने स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी अक्षय यास दिली जाते अमरजी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर करेश म्हात्रे स्पॉन्सर हे गिफ्ट हॅम्पर अक्षय यास दिलं जात आहे. आणि अनंतजी ठाकरे स्पॉन्सर हे कोल्ड्रिंक्स थम्सअप दिलं जात आहे. त्यानंतर एक आकर्षक कूपन ज्या 15% डिस्काउंट फ्लोरा फॅमिली रेस्टॉरंटचं आकर्षक कूपनही दिलं जात आहे 15% डिस्काउंट. तर वेल प्लेड अक्षय सामना आपण जिंकले आहे. अतिशय उत्कृष्ट इनिंग पाहायला मिळालं ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण प्राप्त केलेलं कसं वाटतंय? नाही आनंद वाटतं आणि भरपूर दिवस झाले आमची प्रॅक्टिसही नाही आहे 15-16 दिवस झाले तरी चांगली खेळली टीम असं. नक्कीच नेक्स्ट सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन पुन्हा एकदा आपला पाहायला मिळेल. हो नक्कीच. तर हा होता अक्षय ज्याने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड प्राप्त केलेला आहे. वेल प्लेड कारिवली संघाचं अभिनंदन आणि पुढील संघासाठी अक्षय आणि अक्षयच्या संघाला हार्दिक शुभेच्छा. नंतर कारिवली संघाने कुठे जायचं नाही, कारण सुरू असलेल्या सामन्यामध्ये विजेता संघ आणि कारिवली संघ यामध्ये पुढील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.